जालना शहरात फवारणी करा अन्यथा महानगरपालिकेवर मोर्चा. मनसेचे शहर अध्यक्ष राहुल रत्नपारखे यांचा इशारा. जालना शहरात डेंग्यू वाढल्याने अनेकांचा बळी. जालना शहरात डेंग्यूचे प्रमाण वाढले असून यामध्ये अनेकांचा बळी गेलेला आहे. यासाठी जालना शहरात फवारणी करा अन्यथा महानगरपालिकेवर मोर्चा काढू असा इशारा मनसेचे शहर अध्यक्ष राहुल रत्नपारखे यांनी दिनांक 14 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजेच्या दरम्यान दिलाय. जय महाराष्ट्र. मी राहुल बबनराव रत्नपारखे, महाराष्ट्र नवनिर्माण शहर अध्यक्ष जालना व माझे सहकारी मित्र आमचे हिवाळे साहेब, आमचे दुसरे सहकारी मित्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वारंवार आयुक्त साहेबाला हर वेळेस सांगण्यात येतं किंवा तुमच्या जेवढे कर्मचारी असतील, जेवढे एस असतील, याला बी आम्ही वारंवार सांगितलेलं आहे की तुम्ही जालना शहरामध्ये मच्छरासाठी फवारणी करा. कारण की फवारणी नसल्यामुळं आज डेंग्यूचा प्रभाव जालना शहरामध्ये इतका वाढलेला आहे. अक्षरशः लोकांची लेकरं मागेही आम्ही याच्यासाठी आंदोलन केलं, तर आम्ही परत आंदोलन करू. पण आम्ही तुम्हाला एवढंच आठवण देण्यासाठी केलं की आज तुम्ही लोक मारा लागले आयुक्त साहेब, आणि तुमचं लक्ष हे जालना शहराकडे मुळीच नाहीये. तुमचं लक्ष फक्त नुसतं कोण किती कमिशन देतंय, कोण किती कमिशन खातंय, कोण किती तुम्हाला आणून देतंय, याच्यावरच तुमचं लक्ष आहे. जालन्याच्या जनतेशी तुम्हाला काही घेणं देणं नाही. कारण की जालन्याची जनता एक जान जवान पोरगं मेलं त्या आपल्या टीव्ही सेंटर कॉलनीमध्ये. तुमच्या घाण कचराची का प्रकल्प तिथे आहे, ते प्रकल्प तुम्ही हटवा. इथे लोक तुम्ही मारायला निघले, याच्या पहिले बी त्या तिथंच एक मुलगी मिळते. म्हणून आम्ही तुम्हाला आंदोलनाचा इशारा देऊन आंदोलन केलं. आणि तुम्हाला परत सांगतो, तिच्या बाजूला एक सटवाई दांडा आहे, तिथं 5-6 लोक मेलेले मागच्या वेळेस. म्हणजे तुम्ही नुसते ह्या डेंग्यूच्या प्रभावाने लोक नुसतं मारायला निघाले साहेब. बघा, आमचा राग शिकेला जात आहे. म्हणून आम्ही तुम्हाला वारंवार सांगत आहे, तुम्ही तात्काळ जालना शहरामध्ये तात्काळ सगळ्या एक वार्डमध्ये तुम्ही तात्काळ फवारणी करता. एवढीच आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा आहे ना. आमच्या अपेक्षा अगर भंग होत असतील तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना महानगरपालिकेवर मोर्चे घेऊन आल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा. कारण की महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही लोकांसाठी भांडणारा पक्ष आहे, एखाद्या अधिकाऱ्यासाठी भांडणारा पक्ष नाहीये. म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तुम्ही अगर मागण्याला दुर्लक्ष करायचा प्रयत्न केला तर गाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत एवढं सांगतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र, जय मनसे.